प्रसिद्ध चित्रकार दिवंगत चित्रकार रजनीश काकडे यांच्या स्मरणार्थ आणि श्रद्धांजली म्हणून आज मुंबई प्रेस क्लब या ठिकाणी त्यांच्या फोटोचं एक्झिबिशन आहे ते भरवण्यात आलेलं होतं आणि ह्याच एक्झिबिशनला आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे हे देखील आलेले होते आणि त्यांनी या एक्झिबिशनचं आहे ते ओपनिंग देखील केलेलं आहे। आपण पाहिलं तर हे सर्व जे चित्र आपण पाहतोय जे फोटोग्राफ पाहतोय ते रजनीश काकडे यांनी त्यांच्या हयातीमध्ये असताना संपूर्ण फोटोग्राफी आहे ती केलेली होती आणि हे जर आपण फोटो पाहिले तर अत्यंत बोलके असे फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। नक्कीच प्रत्येक फोटोग्राफरच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण हा असा असतो की जो ज्यावेळी आपल्या फोटोतून एक फोटो टिपतो तो फक्त फोटो नसतो तो तो क्षण टिपलेला जातो। त्या क्षणामधून अनेक जे काही भावना आहेत त्या देखील बोलल्या जातात। रजनीश काकडे यांचं 2 महिन्यांपूर्वी दुःखद निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या श्रद्धांजली म्हणून ह्या ठिकाणी आहे ते फोटोचं एक्झिबिशन ठेवण्यात आलेलं होतं। असोसिएटेड प्रेसच्या साऊथ एशियनच्या आपल्यासोबत अध्यक्षा ह्या ठिकाणी हेड आपल्यासोबत आहेत। मैम, आज एग्जीबिशन रखा है, क्या एक मेमोरीज है रजनीश काकड़े के साथ और उनका आज एग्जीबिशन यहाँ पे रखा है। एसोसिएटेड प्रेस की तरफ से मैं मुंबई प्रेस क्लब को बहुत धन्यवाद देना चाहती हूँ, क्योंकि रजनीश अपने पीछे इतनी रिच लेगेसी छोड़ के गए हैं कि उनको ऑनर करना एपी के लिए भी एक ऑनर की बात है। और रजनीश, जैसा आप मुंबई में हर फोटो जर्नलिस्ट को उनका नाम मालूम है, वो एक मुंबई के फोटोग्राफर थे और मुंबई उनकी फ़ोटोज़ में एक कैरेक्टर था। और वो इतनी पास से मुंबई को देखते थे और उनकी नज़र में इतनी एम्पैथी और इतनी इंटेग्रिटी थी कि वो उनकी हर फ़ोटो में नज़र आती थी। और मैं ये भी कहना चाहूँगी कि एपी की ग्लोबल ऑडियंस के लिए मुंबई शहर रजनीश ने जिस तरह से पोर्ट्रे किया वैसा बहुत कम फोटोग्राफर्स ने किया है। तो हमारे लिए एपी के लिए ये एक बहुत बड़ा लॉस है। वो अभी डिजिटल स्टोरी टेलिंग में उनको बहुत काम करना था, वो बहुत जल्दी चले गए एंड वी आर सो सॉरी टू हैव लॉस्ट हिम एट सच एन अर्ली एज। पर लुकिंग एट हिज वर्क, ही रिमेन्स अलाइव। वो हमेशा ज़िंदा रहेंगे अपने काम के थ्रू एंड वी आर वेरी ग्रेटफुल। उन्होंने एपी के लिए जो भी काम किया उसके लिए हम बहुत बहुत धन्यवाद। आपल्यासोबत मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष देखील आहेत समर खडस। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपूर्णपणे आयोजित होता। समर सर, तुम्ही देखील पाहिलं आहे रजनीश काकडेंचं काम आज या ठिकाणी आहे गॅलरीमध्ये त्यांचे फोटोज आहेत ते देखील पाहायला मिळतात। आज प्रदर्शन देखील भरवण्यात आलेलं आहे। काय आठवणी आहेत आणि आज या जे आपण थोर जो फोटोग्राफर आहे असं देखील म्हणू शकतो, काय आठवणी? आठवणी तर असंख्य आहेत, पण मुख्य म्हणजे जे मॅडमनी सांगितलं की रजनीशच्या प्रत्येक फोटोमध्ये एक एम्पथी आहे। तो या शहराला खूप जवळून बघत होता। या शहरातल्या हायरायझेस बिल्डिंगपासून ते झोपडीत राहणाऱ्या अत्यंत गरीब माणसापर्यंतची सगळी मुंबई ही त्याच्या कॅमेऱ्याच्या वाईड अँगलमधनं टिपण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये होतं। आणि आजच्या काळामध्ये डिजिटल फोटोच्या युगात, या कॅमेऱ्याच्या युगामध्ये जेव्हा प्रत्येक फोटोग्राफर खूप फ्रेम्स काढतो एकेका क्षणाच्या, रजनीश काकडेंचं असं नव्हतं। म्हणजे त्याचे जे कलिग आहेत रफिक, त्यांनी मला एक आठवण सांगितली की होळीचा दिवस होता आणि रजनीश काकडेने एकच फोटो फाईल केला। त्याला फोटो एडिटरने फोन केला की एकच फोटो का आला आहे, होळीसारखा सण आहे, मुंबईत एवढ्या पद्धतीने खेळली जाते। त्याने सांगितलं की माझ्याकडे एकच फोटो आहे। एकच फोटो त्याने पाठवला। दुसऱ्या दिवशी तो न्यूयॉर्क टाइम्सने पेज 1 छापला फोटो। भारतातनं म्हणजे दिल्ली ऑफिस असेल किंवा एपीचे असंख्य फोटोग्राफर्स असतील, त्यांनी पाठवले असतील, पण रजनीश काकडेचा फोटो न्यूयॉर्क टाइम्सने घेतला। तर हे जे त्याचं स्किल होतं आणि तो त्या एका फ्रेममध्ये जो जीव ओतायचा, याचं कारण तो माणूस म्हणून मोठा होता। आणि मी खरोखरच धन्यवाद देतो। म्हणजे मॅडमनी जरी आमचं कौतुक केलं असलं तरी असोसिएटेड प्रेसचे मी शतशः धन्यवाद मानतो। कारण साधारणतः ज्या ऑर्गनायझेशन्स असतात फोटोग्राफर्सच्या, न्यूजपेपर असतील किंवा एजन्सीज असतील, या अशा पद्धतीच्या वेळी कोणीही असे फोटो देत नाही। त्याच्यावर अधिकार, ह्या सगळ्या फोटोंवर अधिकार एपीचा आहे। पण असं असताना सुद्धा रजनीशची ताकद, रजनीशची किंमत या एजन्सीने नीट ओळखल्यामुळे आज आम्ही हे प्रदर्शन आपल्या सगळ्यांसाठी लावू शकलो। त्यातनं नवीन फोटोग्राफर, नवीन पत्रकार, बाकीचेही लोक, सर्वसामान्य लोक
याचा आनंद घेऊ शकतात, यातनं अनेक गोष्टी शिकू शकतात आणि त्याच्यामुळे मी APचे आणि आमच्या सगळ्या प्रेस क्लबच्या टीमचेही शतशः आभार मानतो. उद्धव ठाकरे देखील ह्या कार्यक्रमाला होते, त्यांनी देखील उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी देखील सांगितलं की फोटोग्राफरसाठी मदत जी काय आहे ती मी देईल, परंतु रजनीश यांचं जे काम आहे ते मोठ्या ठिकाणी आहे, मोठ्या स्केलवरती ते दिसावं. जेवढे फोटोग्राफर आहेत त्यांचं एक मोठं दालन देखील असावं. काय वाटतं? नक्कीच असावं. मुंबईमध्ये चित्रकारांसाठी वेगवेगळ्या गॅलरीज आहेत. माझं त्यांच्याशी बोलणं झालं की फोटोग्राफर्ससाठी एक वेगळं स्पेशल गॅलरी असावी, ज्यात फक्त फोटोग्राफर्स लागतील. मग ज्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ करणारे असतील, फोटो जर्नलिस्ट असतील किंवा इतर ज्या सगळ्या फोटोग्राफीच्या वेगवेगळी अंग आहेत, त्या सगळ्या अंगांनी फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सची प्रदर्शनं लागू शकतात आणि लोक त्याचा आनंद लुटू शकतात. हे आमचं बोलणं झालं. ते म्हणाले माझ्या हातात आत्ता काही नसलं तरी सुरुवातीला काही प्रमाणामध्ये जहांगीरला फोटोग्राफर्सची प्रदर्शनं लागावी यासाठी आपण प्रयत्न करू. मी त्याच्यात तुमची साथ देईन. त्या दृष्टीने आम्ही बघू. रजनीशचं हे प्रदर्शन आम्ही जितक्या ठिकाणी लावता येईल आम्हाला तितक्या ठिकाणी आम्ही आयोजित करण्याचा प्रयत्न करू. आणि अजूनही त्याचे खूप फोटो आहेत. इथे जागेची कमी असल्यामुळे आम्ही इथे काहीतरी 43 फोटोज फक्त लावलेले आहेत, पण अजूनही त्याचे खूप चांगले फोटो आहेत, असंख्य चांगले फोटो आहेत, तेही त्याच्यात प्रदर्शित करू. बोलल्याबद्दल. तर आपण पाहिलं की ह्याच ठिकाणी आहेत ते अनेक फोटो आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्या फोटोमधून प्रत्येक फोटो हा बोलका आहे आणि प्रत्येक बोलक्या फोटोमधून जी भावना आहे ती देखील यामध्ये टिपली गेलेली आहे. नक्कीच आज जे प्रदर्शन आहे ते मुंबई प्रेस क्लब ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये हे संपूर्ण प्रदर्शन आहे ते भरवण्यात आलेलं आहे. परंतु ह्या प्रदर्शनामधून जे श्रद्धांजली आहे ती या ठिकाणी रजनीश काकडे यांना वाहण्यात आलेली आहे. रजनीश काकडे यांनी टिपलेले फक्त फोटोज जपण्यात नाही आलेले आहेत, तर रजनीश काकडे यांचं संपूर्ण आयुष्य आहे ते या फोटोंमध्ये आपल्याला जगल्याचं देखील पाहायला मिळत आहे. व्हिडिओ विश्वनाथसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.